लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना चांदवड तालुक्यातील साळसाने ग्रामपंचायतीमार्फत ई-निविदा प्रसिद्ध करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली। याबाबत साळसाने येथील मदन रमेश शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारी यांच्याकडे तक्रार केली। तक्रारीनुसार गटविकास अधिकारी हिरामन मानकर, विस्तार अधिकारी सुनील पाटील, पंचायत समिती तालुका समन्वयक किरण शिंदे यांनी पाहणी केली। त्यात तथ्य आढळून आले। याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी सिद्धार्थ भंडारी व गटविकास अधिकारी हिरामन मानकर यांनी माहिती दिली। ते टेंडर आपला आचारसंहिता लागल्यामुळे त्या ग्रामपंचायतीने टेंडर रद्द केलं। परंतु टेंडर जरी रद्द केलं असलं परंतु आचारसंहिता कालावधीत कोणते टेंडर फ्लॅश करायचं नाही याची स्पष्ट सूचना असताना देखील ते ग्रामपंचायतीने ती एक त्या संबंधित ग्रामसेवकांनी सरपंचांनी ती एक मोठी चूक केलेली आहे। तर त्यामुळे या कामासंदर्भात सरपंच ललिता ठाकरे आणि ग्रामसेवक सोमनाथ गायकवाड हे दोघं दोषी आढळतात। सुरुवातीला या तक्रारीची आमच्या स्तरावरून पूर्व पडताळणी करण्यात आली। सर्व ऑनलाईन रेकॉर्ड चेक करण्यात आलं। त्यामध्ये ऑनलाईन जनरेट झालेली ऑर्डर आम्हाला मिळाली। नंतर 18 तारखेला निविदा ओपन केलेली आहे आणि वर्क ऑर्डर देखील इश्यू केलेली आहे। माननीय निवडणूक आयोग भारत यांच्या सक्त सूचना असताना देखील याबाबत आपण सर्व राजकीय पक्षांची बैठक या ठिकाणी घेतलेली होती। सर्व प्रशासकीय प्रमुख, त्यानंतर आचारसंहिता कक्ष देखील आपण स्थापन केलेला आहे। प्रसार माध्यमातून आचारसंहितेबाबत जनजागृती देखील केलेली आहे। कायदे आणि माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत असे असताना देखील एका लोकसेवकाने हे काम करणं अपेक्षित नाही आणि निवडणुका या पारदर्शक आणि निर्भीड वातावरणात पार पाडाव्यात। यामध्ये आचारसंहिता कालावधीमध्ये मतदारांवर कुठलाही प्रभाव पडू नये यासाठी आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे हा गुन्हा आम्ही त्वरित दाखल केलेला आहे आणि पुढील नियमानुसार संबंधित पोलीस स्टेशनचे इंचार्ज ही कारवाई करतील। या प्रकरणी साळसाने गावचे सरपंच व ग्रामसेवकांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।